आज आपण एक रिलेटिव्हली सिंपल पण खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो ॲक्च्युली इट्स अ बॅकबोन ऑफ मेल फर्टिलिटी ट्रीटमेंट, ज्याला म्हणतात सेमेन अनालिसिस. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे फ्रॉम न्यूक्लियस IVF पुणे. आता सेमेन अनालिसिस जे आहे हे नेमकं काय असतं? सेमेन बाहेर पडतं ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, किंवा ज्याला आपण मराठीत धातू असं म्हणतो, तर त्याचं टेस्टिंग असतं, त्याला आपण सेमेन अनालिसिस म्हणतो. लॅबोरेटरी टेस्टिंग ऑफ सेमेन इज सेमेन अनालिसिस. सेमेन अनालिसिस कशासाठी केलं जातं? तर त्याचे महत्त्वाचे 2 ते 3 इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहेत. एक आहे फर्टिलिटी ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये सेमेन अनालिसिसमध्ये सेमेन पॅरामीटर्स पाहिले जातात. दुसरं आहे पोस्ट कॅन्सर पेशंट किंवा प्री कॅन्सर आणि पोस्ट कॅन्सर सेमेनमध्ये काही पॅरामीटर्समध्ये काही चेंजेस झाले आहेत काही पाहण्यासाठी, किंवा पोस्ट वॅसेक्टॉमी. काही केसेसमध्ये जेव्हा आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून वास डिफरन्स किंवा टेस्टिकल्सच्या ट्यूब्स ज्या असतात त्या कट केल्या जातात, त्या केसमध्ये परत स्पर्म्स तर आलेले नाही आहेत ना, हे पाहण्यासाठी सेमेन टेस्टिंग केली जाते. आता सेमेन अनालिसिससाठी नेमके काय काय प्रिपरेशन्स केले जातात? तर याच्यासाठी बेसिकली 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक आहे ॲब्स्टेनन्स लागतो, म्हणजे देअर शुड नॉट बी सेक्शुअल कॉन्टॅक्ट बिटवीन 3 ते 5 दिवस. 3 to 5 डेजमध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नसावी, मॅस्टर्बेशन नसावं, पण ज्याला नाईट फॉल म्हणतो, अशामुळे इजॅक्युलेशन झालेलं नसावं. तसंच स्मोकिंग, अल्कोहोल ड्रिंक्स हे अवॉइड केलेलं त्या 5 दिवसांमध्ये बेटर आहे. सोबतच जर तुम्हाला काही आजारी पडलेला असेल आपण, किंवा फीवर आलेला असेल, सिव्हिअर इलनेसेस असतील, किंवा खूप लॉंग डिस्टन्स जर्नी ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री असेल, तर या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये सेमेन अनालिसिस अवॉइड केलेलं बेटर असतं. तसंच तुम्ही काही मेडिसिन्स घेत असाल ज्याच्याने सेमेन पॅरामीटर्स अफेक्ट होत असतील, तर तुमच्या डॉक्टरांना त्यासंबंधी बिफोर हँड नक्की तुम्ही डिस्कस करून घ्या. आता आपण बघूया की नेमकं सेमेन कलेक्ट कसं केलं जातं. तर मल्टिपल वेज आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण मॅस्टर्बेशन म्हणतो. मॅस्टर्बेशन किंवा हस्तमैथुनने सेमेन कंटेनर्समध्ये कलेक्ट केले जातात. सेकंड मेथड असते कॉयटस इंटरप्टस, किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या दरम्यान काही स्पेशली प्रोड्युस्ड कॉन्डोम्स असतात जे वापरले जातात, जे विदाऊट नॉन टॉक्सिक मटेरियल यूज केलेले कॉन्डोम्स मध्ये सेमेन कलेक्ट केलं जातं आणि ते नंतर कंटेनर्समध्ये ट्रान्सफर केले जातात. तिसरी मेथड असते इलेक्ट्रो इजॅक्युलेशन. काही पेशंट्समध्ये जसं की स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, अनइजॅक्युलेटरी फंक्शन्स असतील, तर अशा केसेसमध्ये आपल्याला काही स्पेसिफिक नर्व स्टिम्युलेट करून इजॅक्युलेशन्स केलं जातं, त्याला आपण इलेक्ट्रो इजॅक्युलेशन्स म्हणतो. काही केसेस ज्यांच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन्स असतात, तिथे आपण व्हायब्रेटरी इक्विपमेंट्सने सेमेन इजॅक्युलेशन्स असिस्ट करू शकतो आणि सेमेन टेस्टसाठी सॅम्पल प्रोड्यूस करू शकतो. आता पाहूया सेमेन टेस्टिंगचे बेसिकली 2 महत्त्वाचे प्रकार असतात. एक आहे मॅन्युअल सेमेन अनालिसिस आणि दुसरं असतं कम्प्युटराइज सेमेन अनालिसिस. तर कम्प्युटराइज सेमेन अनालिसिसमध्ये आजकाल आपण इव्हन AIचा वापर करून सेमेन अनालिसिस आपण करू शकतो. सेमेन अनालिसिसमध्ये काही महत्त्वाचे पॅरामीटर्स पाहिले जातात. फर्स्ट आहे फिजिकल पॅरामीटर्स किंवा फिजिकल अँड केमिकल पॅरामीटर, ज्याच्यामध्ये सिमेनचा pH, व्हॉल्यूम, त्याचा कलर, विस्कॉसिटी हे पाहिले जाते. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे पॅरामीटर्स असतात सिमेनचे काउंट्स किंवा स्पर्म काउंट, त्याच्या व्यतिरिक्त मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी आणि त्याची व्हायटॅलिटी, हे महत्त्वाचे पॅरामीटर्स याच्यामध्ये पाहिले जातात. आता याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा कमिंग टुवर्ड्स काउंट, साधारणपणे काउंट्स जे आहेत ते 15 मिलियनपेक्षा जास्त हवे. 15 मिलियनपेक्षा कमी काउंट्स असतील तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी डिफिकल्टी येऊ शकते. सेकंड प्रकार असतो मोटिलिटी. आता मोटिलिटीमध्ये जे स्पर्म्स असतात ते सेमेनमध्ये साधारण 4 प्रकारचे स्पर्म्स असतात, क्वालिटी A, B, C आणि D. A क्वालिटी स्पर्म्स म्हणजे जे स्ट्रेट फॉरवर्ड लिनियर लाईनमध्ये पुढे जातात. B क्वालिटी स्पर्म्स म्हणजे जे पुढे जात आहेत पण थोडंसं सापासारखं नॉन लिनियर फॅशनमध्ये. C क्वालिटी स्पर्म्स मीन्स ते पुढे जात नाहीत, ते तिथल्या तिथं फिरत आहेत किंवा मूव्ह होत आहेत, पण दे आर नॉट गोईंग फॉरवर्ड. आणि D क्वालिटी स्पर्म्स म्हणजे जे फक्त पडून आहेत, ते पुढे जात नाही आहेत. तर हे बेसिकली मोटिलिटी जी असते ती साधारण A+B हे पॅरामीटर्स 40% किंवा क्वालिटी A पॅरामीटर्स साधारण 32% असतील तर त्याला आपण नॉर्मल असं समजलं जातो. तर A+B+C साधारणपणे 50% तरी आपल्याला हवे. कमिंग टुवर्ड्स मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय तर नॉर्मल लुकिंग स्पर्म,
म्हणजे स्पर्मला हेड असणं, मिडल पीस, टेल या जे कॉम्पोनंट असतात त्या व्यवस्थित असणं. तर हा एकदम सिंपल क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये 100 मधले 4 जरी स्पर्म नॉर्मल असतील तरी इट इज कन्सिडर्ड नॉर्मल. ठीक आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की मॉर्फोलॉजिकली ॲबनॉर्मल स्पर्म्स मध्ये बरेच प्रकार येतात, जसे की हेड मोठं असणं किंवा बेंट नेक असणं, मायक्रो हेड्स असणं, खूप छोटे हेड्स असणं, सिंगल च्या ऐवजी डबल टेल असणं किंवा मायक्रो व्हॅक्युल्स असणं हेडमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉर्फोलॉजीमध्ये पाहता येतात. नंतरचा कॉम्पोनंट येतो व्हायटॅलिटीचा. व्हायटॅलिटी म्हणजे काय, नेमकं स्पर्म्स जिवंत आहेत की नाही हे पाहणं. जसं मी मगाशी म्हणालो की क्वालिटेटिव्ह स्पर्म म्हणजे जे स्पर्म्स फक्त आपल्याला सिमेन सॅम्पलमध्ये दिसत आहेत पण ते जिवंत आहेत की नाही हे आपल्याला ते नुसतं स्पर्मकडे पाहून कळणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही टेस्ट केल्या जातात. तर पर्टिक्युलर मीडियाज ऍड केल्यानंतर ते स्पर्म स्वेल होतात की नाही, मोठे होतात की नाही याच्यानुसार त्याचं पर्सेंटेज ठरवलं जातं. तर याला आपण व्हायटॅलिटी टेस्ट म्हणतो. आणि फायनली एक टेस्ट असते ज्याला आपण स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन म्हणतो. तर आता बेसिकली जेव्हा आपला ह्युमन DNA एका स्पर्म मध्ये, एका सिंगल सेल मध्ये तो पॅक केला जातो, तर अशा वेळी त्या DNA ला तुकडे पडण्याचे चान्सेस असतात, म्हणजे त्याला DNA फ्रॅगमेंटेशन होण्याचे चान्सेस असतात. तर याच्या काही परमिसेबल लिमिट्स आहेत. तर त्या लिमिटपेक्षा जास्त बाहेर जर DNA फ्रॅगमेंटेशन असेल तर त्या केसेसमध्ये पेशंट्सला मेडिसिन द्यावे लागतात. आणि कदाचित अशा केसेसमध्ये जेव्हा स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स जास्त असतं तेव्हा आपल्याला इट इज इझियर टू काउन्सिल द पेशंट की असे स्पर्म जेव्हा आपण IVF मध्ये वापरले जातो किंवा IUI मध्ये असे स्पर्म्स यूज केले जातात तर त्या केसेसमध्ये तयार होणारा गर्भ हा थोडा पुअर क्वालिटीचा बनून ॲबॉर्शनचे चान्सेस जास्त असू शकतात. तर हे सर्व इन डिटेल्स आपण पाहिलं सेमेन अनालिसिस बद्दल. तर याबद्दल तुमचे काहीही डाऊट्स असतील तर नक्की आम्हाला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून विचारा आणि त्याला आमची टीम रिप्लाय करायचा नक्की प्रयत्न करेल.